केला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ सांभाळिले 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 अनाथा केला निळा केला निळा केला निळा पावन घरा आले कृपा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरणा संता जिया करू चरण भक्त जिया करू चरण भक्त जिया जगत पादाने कथे गावितारो कथे गावितारो जगत पादाने कथे गावितारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा म्हणा सगळे नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरविजय भूतिर्ध्रुवा नितिर्मतिर्मवा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु पूर्ण केला मनोरथ
घराले कृपाळ सांभाळिले अनाथा केला निळा पवन. आज या पवित्र भूमीमध्ये बजरंग बलीच्या दरबारामध्ये 3 दिवसीय अखंड हरिनाम यज्ञ. आज आपला सप्ताहाचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची ही सेवेकरता आपण जो अभंग घेतलाय पिंपळनेर पारनेरच्या समोरच्या बाजूना पिंपळनेरचे निळोबा राय जगद्गुरु तुकोबारायांची सत्शिष्य. परमार्थ क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणलं का ज्ञानियांचे राजे गुरु महाराव, भक्ती प्रेम म्हणलं का नामदेवराय, शांती ब्रह्म म्हणलं का एकनाथ महाराज आणि कडकडीत वैराग्य म्हणलं का जगद्गुरु तुकोबाराय आणि गुरवी भक्ती म्हणलं का निळोबारायांचा नंबर लागत असतो. निळोबारायांसारखा गुरु भक्त होणे नाही परत. आज दक्षिणमुखी उघडा मारुती बऱ्याच काळापासून लहानपणापासून आपण असं ऐकत आलोय सगळेच. उघड्या मारुतीचं मंदिर बांधायचं म्हणजे बर का महाराज, गंगाचं पाणी आणायचं रात्रीतून आणि रात्रीतून मंदिर बांधायचं आणि मग तिथं म्हणले 7 कड्या धन पुरलेलं आहे ते निघण असं एक. त्याच्यामुळे कोणी नादी लागत नव्हतं. आता रात्रीतून गंगेवरून पाणी आणायचं, रात्रीतून मंदिर बांधायचं आणि मग त्या 7 कड्या सोनं असं लहानपणापासून सगळेच मंडळी ऐकतात. पण ह्या भूमीमध्ये अशी हिरे जन्माला आलेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये मारुती रायानाच सद्बुद्धी दिली का इतक्या दिवसापासून उघड्यावर ऊन ताण पाऊस इतकं मोठं दैवत आहे आपलं. आणि त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा आली, सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्यांचा मनोरथ काय होता का मंदिर व्हावं. दादांचं कायम चालायचं, आपले नाना कायम चालायचं मंदिर बांधायचं म्हणलं आता देवीचं मंदिर झालंय, देवीचं मंदिर झालं नाही कुठं तर लगेच गोरोबा काकांचं मंदिर झालंय. असं कायम काही ना काही वरांगण्या चालू असतात, कुठं काही ना काही काम चिंचपूरमध्ये नेहमीच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चालू असतात. ते म्हटले नाही मंदिर बांधायचंच. म्हणलं बांधू आपण. तिने असा एक शब्द वापरला रागा त्यावेळेस, म्हणले मी मेल्यावर बांधित का मग. म्हणजे इतकं अंतःकरणामध्ये तळमळ कापला. त्यांच्या अंतःकरणामध्ये असा मनोरथ होता का आपल्याला मंदिर बांधायचं म्हणजे बांधायचं. आणि असं आहे, एखाद्या गोष्टीचा आपण जर ध्यास घेतला ना ती गोष्ट संकल्प पावविल बुद्धी मनाते संकल्प पावविला संकल्प पावविल सिद्धी मनाते संकल्प पावविल सिद्धी याची पायी मनाचे संकल्प, पण ज्याची बुद्धी तिथे आहे भगवंताच्या चरणाशी त्याचा संकल्प. आपण बाकीचे संकल्प काही करू, 10 बंगले व्हावेत, 10 गाड्या व्हाव्या, तो संकल्प नाही ना. इथं एक धर्माचं कार्य आहे ते, नाही का. म्हणून सर्व मंडळी गुण्या गोविंदांना एकत्र येतात. ह्या भूमीचं हे एक वैशिष्ट्य आहे. धर्म कार्यकर्ते सगळे एकत्र येतात, भेद नाही काय नाही, सगळे एका क्षेत्राखाली येतात आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्य करणारे बरेच मंडळी आहे. सगळे रिटायर मंडळीने हे कार्य केलंय तसं पाहिलं तर. आता हे दादा पाटील, आपले ते नेवरती आप्पा, गोपीनाथ पाटील, शिवाजी नाना
अजून नेवरती वरपी अशी हे मंडळीने सारखा ध्यास धरला. एका एका घरी 4-4 वेळा गेले आणि वर्गणी गोळा करून हे आज त्यांचा संकल्प मारुतीरायांना पूर्ण केलाय नाही का. ह्या धर्मकार्याकरता सर्वांनीच योगदान केलंय. सर्वांना धन्यवाद. या कार्यक्रमाकरता आपले हरिभक्त परायण पारे महाराज नेहमीच, आता ते म्हटले आमचं गावच चिंचपूर आहे त्याच्यामुळं मग काय नाही का, प्रेम एक आपले योगेश महाराज कांदळकर बी आज त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होता. आपले निवर्ती महाराज, सर्वच भजनी मंडळ, शिवाभाऊ, सर्वच तरुण भजनी मंडळ आपल्याला बाहेरून बरेच पाहुणे मंडळी आलेत. दादा आहेत दुर्गापूरचे, बंडू नाना, आता या महाराजांचं काय नाव, बाळासाहेब महाराज. सर्व मंडळी एक प्रेमाचा भाग. आज 3 दिवसापासून सगळे आलेत. उद्या काल्याचा प्रसंग आहे. आत्ताच फोन आला का महाराज बरोबर 9:30 इथे येणार आहे म्हणून. महंत गुरुवर्य परमपूज्य रामगिरी महाराज, कारण ते उद्या 3 कार्यक्रम आहे त्यांना, त्याच्यामुळे आपला पहिला नंबर उलट चांगला आहे होण्याच्या अगोदर. फक्त आपल्याला काय करावं लागेल, मिरवणूक लवकर करावं लागेल. म्हणून सर्वांनी उद्या थोडं लवकर येऊन, जितकं लवकर होईल तेवढं चांगलंच आहे ना. शक्यतो 12पर्यंत आपलं आवरून जाईल. म्हणून सर्वांनी उद्या लवकर यावं, लवकर मिरवणूक होईल. सगळी व्यवस्था एकदम क्लिअर कट झालेली आहे. स्वयंपाक वगैरे सगळं एक हनुमंतरायाची कृपा आहे ती नाही का. हनुमंतराय म्हणजे सामान्य नाही, जगद्गुरु तुकोबा राय त्यांचं हे करतात, त्यांना शरण जातात. जगद्गुरु तुकोबा राय सारखे संत जर हनुमंतरायाला शरण जातात, चरण चरण आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे सामान्य विभूती नाहीये, ते सुद्धा हनुमंतरायाला म्हणत्या. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. संत आपल्याला रस्ता दाखवत नवे नवे, ती येताच त्याच्या करतात. आम्ही वैकुंठवासी संतांचं येण्याचं कारण आपल्यासारखे जे स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेली मंडळी यांना जाग करण्याकरता. उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता, उठा जागे भारे आता.
कवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा कवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा जन्माचा सुखवी व्यथा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. हे जे जीवाच्या पाठीमागं लागलेलं जन्म मरणाचं दुःख संपवण्याकरता तर संत येताच आणि नेमकं परिपूर्ण जीवन झालं असं कसं समजायचं आपण. संत जसं म्हणतात बा आम्ही परिपूर्ण जीवन झालं तुकोबाराय सांगतात. जन्म आलो त्याचे फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. असं आपल्याला असे छातीवर हात ठेवून एखाद्या श्रीमंताला एखाद्याला मंत्र्याला म्हणायची मत आहे का माझं जीवन परिपूर्ण झालंय नाही का. नाही ना. कारण जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही जोपर्यंत भगवंताची पूर्ण कृपा होत नाही तोपर्यंत कोणीच म्हणू शकत नाही. तुकोबारायासारखे संत म्हणतात ते परिपूर्ण अवस्थेला गेले याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. ज्या वेळेस आमचे भीष्माचार्य दिंडीमध्ये असतात तुम्ही काय पदवी दिली महाराज त्यांना. दुसरी एक पदवी दिली दिंडीमध्ये असताना शिवाजीराजे काय पदवी दिली त्यांना महामंडलेश्वर 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 चिंचपूरचे महामंडलेश्वरच येते नाही का. काय सांगावं तुम्हाला आपल्या गावातून बेटावर दिंडी जाती 2 दिवस 3-2.5 दिवसाचा प्रवास असतो पण काय सांगावं तो आनंद वैकुंठी तो आयशी नाही. अहो काय तो सोहळाच काहीतरी वेगळा आहे. होय वारकरी जावे त्याच्या वंशात तेव्हा इथं सांगून तो आनंद कळणार नाही. तुम्ही 1 वर्ष येऊन पहा फक्त. अहो हे शिवाजी राजे आजारी पडले तो आनंदच वेगळा असतो बरं. फार काय सद्गुरूंच्या भेटीला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तात्पर्य निळोबारायांना जीवनामध्ये मुमुक्षुत्व प्राप्त झालं. शास्त्र बघितलं ज्ञानेश्वरी पाहिली भागवत पाहिलं गाथा बघितला साधू संतांची वचनं बघितले कीर्तन श्रवण केलं प्रवचन श्रवण केलं आणि अंतःकरणामध्ये अशी मुमुक्षुत्व उत्पन्न झालं का माझ्या जीवनामध्ये असा एखादा ब्रह्मनिष्ठ महात्मा कसा प्राप्त होईल. उद्धार
काय कृपा करीत नारायण ऐसे सांगा तुम्ही संता जाना करा समाधान चित्ताधे काय कृपा करीत नारायण ऐसे सांगा तुम्ही संता जाना आता तुम्ही म्हणणार भगवंताला सोडून संतांनाच का शरण जायचं, हनुमंत रायलाच का शरण, डायरेक्ट रामाला शरण गेलं तर काय बिघडन बरं, नाही ना. रामायणातला प्रसंग आहे पहा, ज्या वेळेस बिभीषणाला रावणाला लात मारली, काही माता म्हटली बिभीषणा तू सांग रे याला काहीतरी, तू एक संत आहे म्हणले, माझ्या पोटाला कसा आलाय म्हणले, हा कोणाचंच ऐकत नाही. मंदोदरी पतिव्रता होती, तिनं सुद्धा सांगितलं होतं सीतामाईला तू काय कर सोड म्हटले, नाही ऐकलं. आईचं ऐकलं नाही, कोणाचंच नाही ऐकलं. म्हटले असं कर बिभीषणा तू एकदा सांगून पाय म्हणले, तुझं निश्चित ऐकन म्हणले, तू हरिभक्त आहे म्हणले. म्हणले आई माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करीन, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मी तसाच प्रभू रामाला शरण जाईन म्हटले. आला रावणाच्या सभेमध्ये, भरपूर त्याला हिताचं सांगितलं, बाबा रे परश्री माते समाने सीतामाई म्हणजे सामान्य नाही म्हणले, जगत जननी आहे, तिला तू सोडून दे, रामा संग वैर करू नको, रामाला शरण जाय म्हणले. राम म्हणजे कोणी साधा सुद्धा नाही म्हणले, भगवान योगेश्वर आहे. ते म्हणले हे तर माणसं आमचं खाद्य आहे म्हणले, आणि तू माझ्या शत्रूची हे करतो का म्हणले, माझ्या शत्रूचं लय गुणगान गातो रे म्हणले. लात मारली, लात, भावाला लात मारली, वैराग्य प्राप्त झालं. आता तो होताच तेवढा. बिभीषण जसा निघाला तसा डायरेक्ट जिथं प्रभू रामचंद्र लक्ष्मण सगळं सैन्य जिथं थांबलं होतं तिथं आले. हे सगळे मंडळी रामेश्वरला बसलेले होते. त्यावेळेस बिभीषण आणि त्याचे मंत्री ज्यावेळेस तिथं आले त्यावेळेस सगळे म्हटले हा कोण आहे म्हटले, रावणाचा भाऊ आहे म्हणले, याचा स्वीकार करू नका, आपल्याला धोका देईन म्हणले. सगळ्यांचं मत प्रभून ऐकून घेतलं, सगळ्यांना विचारलं काय करायचं, सगळे म्हणले याचा स्वीकार करू नका. अहो वैरी काय वैऱ्याचा भाऊ काय. आणि शेवटी ब्रह्मनिष्ठ महात्मे हनुमंतरायाचा सल्ला घेतला. म्हणजे सगळ्यात मोठं कोर्ट संत आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कारण हनुमंतराय पूर्ण लंका फिरून आलेले होते, त्यांना माहिती होतं बिभीषण काय हिरा येतो. आणि शेवटी विचारलं हनुमंतराय काय करायचं. हनुमंतरायांचा शब्द म्हणजे साधूचा शब्द आहे. साधूचा शब्द म्हणजे कधी जो रद्द होत नाही, म्हणून याला नारदाची गादी म्हणतात, जे रद्द होत नाही ते. हनुमंतरायानं सांगितलं प्रभू याचा स्वीकार करा म्हटले. पहा भगवंतांना लगेच त्याचा स्वीकार नाही, त्याला तिथंच राज्याभिषेक केला. विठ्ठला तिथं जा वाळूची लंका बनवली, स्वतःचा मुकुट काढला, बिभीषणाच्या डोक्यात घातला, आणि अजून विजय मिळवायचा आहे. लंका ताब्यात आली का अजून म्हणजे पहा गीतेचा शेवट नंबरचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. जिकडे भगवान परमात्मा आहे तिकडे विजय. आता भगवान परमात्मा म्हणले विजय होणारच आहे ना, रावणाचा पराजय होणार आहे. म्हणजे अगोदर राज्याभिषेक का, हनुमंतरायाचा शब्द, संताचा शब्द. तात्पर्य तसंच निळोबारायणला सुद्धा अशी अंतकरणामध्ये ओढ लागली का आपलं जर हित कोणी करल असेल तर फक्त संत करतात. म्हणून निळोबाराय प्रथम चरणात सांगतात, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण
निळोबाराय सांगतात, मनोरथ पूर्ण केला. जसं आपला हनुमंतरायाने आज मनोरथ पूर्ण केलाय, पूर्णत्वाला गेलंय सगळं, नाही का? म्हणून निळोबाराय, आज पहा एकादशी आहे, आजचा जो पर्व काळ आहे एकादशी, पण विशेष एकादशी आज निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे, त्र्यंबकेश्वरची. तुम्ही म्हणाल ती यात्रा तर थंडीमध्ये असते. महाराज म्हटले ते जोग महाराजांनी बदल करून घेतला, जसा आपला बेटाचा बदल करून घेतलाय ना गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीचा, तसा तो बदल करून घेतलेला आहे. कारण आता सगळ्या दिंड्या पंढरपूरला निघतात, म्हणून खरी पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे त्र्यंबकचा तो उद्याला आहे. आजचा पर्व काळ आहे एकादशीचा, पण त्याच्यात बदल केला जोग महाराजांनी. बदल करण्याचा अधिकार फक्त संतांना असतो. आपली बेटावरची पुण्यतिथी तशी पावसाळ्यात आहे, परंतु पावसाळ्यात पूर्वी पाणी असायचं, बेटावर जायला पूल नव्हता, आणि म्हणून महाराजांनी तो बदल करून थंडीमध्ये घेतली. म्हणजे हा पर्व काळ आहे आज, त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे आज. आणि मग निळोबाराय सुरुवातीला एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले, पांडुरंगाला साष्टांग दंडवत घातलं, आणि पांडुरंगापुढं साष्टांग दंडवत घातल्यानंतर मनोरथ पूर्ण केलाय. पण कशानं केलं ते आपल्याला पाहायचंय, कारण अभंगाचं ध्रुवपद हे अभंगाचं नाक असतं. प्रत्येक चरणाला तुम्ही ध्रुवपद लावून पहा. सगळ्या त्या म्हणूनच त्याला ध्रुवपद म्हणतात ना. ध्रुवपद का म्हणतात? कशामुळं जीवन परिपूर्ण झालं आपल्याला हे बघायचंय. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं बऱ्याच मंडळींकडून कीर्तन प्रवचनात ऐकलं चंद्रभागेमध्ये तुकोबारायांचा महिमा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नाही का? तुकोबाराय म्हणजे फार महान विभूती. आणि मनामध्ये असं आलं का शास्त्र सांगत आहे संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, नाही का? हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संतांचे संगती मन मार्ग जाती, संतांचे संगती मन मार्ग जाती, संतांचे संगती मन मार्ग जाती, संतांचे संगती मन मार्ग जाती. अकरावी गोवंती आता माऊलीचं प्रमाण म्हणजे सगळ्यात मोठं कोर्ट. तिथं अपीलच नाही, परत त्याच्या पुढे अपील नाही करते, दुसरं कोर्टच नाही तर अपील करणार कुठं, नाही का? म्हणजे माऊली सुद्धा सांगतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठा आन काही नसेचे निष्ठाक, नसेची निष्ठा आन काही नसेची निष्ठा. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु
इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदी तिना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवी ती आरती शिष्याची आ. ते म्हटले मी गुरु करील पण जगद्गुरु तुकोबरायच करीन म्हटले. आणि निघाले देहूला गेले. तुकोबरायांचं दर्शन घ्यावं आणि तुकोबरायांना काय करावं, सद्गुरू करावं. तिथं गेल्यानंतर कळालं का तुकोबराय निज धामाला गेले, वैकुंठाला गेले. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, तुका जातो वैकुंठाला. नाराज झाले. तिथं गेल्यानंतर अंतकरणाची तळमळ वाढली, आणखीच तळमळ वाढली. जेवण गोड लागाना, पाणी गोड लागाना, पाण्याविन मासोळी तैसा तुका तळमळे. आणि मग काही मंडळी म्हणले आता दुसरा एखादा गुरु करावा म्हटले, कुठं तुकोबरायांच्या नादी लागवतो, एकदा गेल्यानंतर काही परत येत असता का. त्यांनी सांगितलं मी मनानं वरलंय म्हटले. आता मनानं तुकोबरायांना वरलं, मी दुसरं कोणालाही आता गुरु करू शकत नाही म्हटले. आणि मग तुकोबरायांची मुलं, तुकोबरायांचे टाळकरी आणि निळोबराय निघाले. थोडे तीर्थयात्रा करू म्हणले. थोडाच तेवढाच विरामध्ये थोडंसं शांतता भेटन. आणि प्रत्येक गावात दिंडी गेल्यानंतर रात्री कीर्तन असायचं, तुकोबरायांचा गुणगौरव चालायचा. तुकोबरायांनी जीवनामध्ये केलेले काय काय चमत्कार अनुभूती ते यांचं अंतकरण भरून यायच. म्हटले मी गुरु करीन तर तुकोबरायच करीन म्हटले. परत पंढरपूरला गेले. दिंडी विसर्जित झाली आणि पुन्हा पिंपळनेरला आले. आजही ते मंदिर तिथे आहे. हनुमंतरायांच्या कृपेनं 2 वेळा तिथं जाणंही झालं. फार मोठा पर्व काळ असतो आपलं, जसं इथं मैपती बाबांचं आहे ना प्रति पंढरपूर, तसंच आहे तिथं. आणि मग तिथं आले घरी आणि अनुष्ठान केलं. अनुष्ठान 43 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, फक्त तुकाराम 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 सारखं तुकोबरायांचं भजन, भगवंताचं नाही. आणि मग 1 दिवस 2 दिवस आपल्याला आज एकादशीच्या दिवशी बिगर फराळाचं धकत नाही. एकादशीच्या दिवशी 43 दिवस कशाला म्हणतात, बाकी काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आपण देवावर आहे नाही का. एकादशीच्या दिवशी फराळ नसू आपट झोपट होती घरी नाही का. 43 दिवस कशाला म्हणते हो. 43 दिवस म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का. काय राहिलं असं शरीरात, फक्त अस्थी राहिल्या होत्या. फक्त थोडासा आवाज येत होता, तुकाराम तुकाराम तुकाराम. त्यावेळेस जगाचा अधिष्ठान भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः प्रसन्न झाले आणि निळोबारायांच्या समोर येऊन उभे राहिले. सगुणात बरं, निळोबारायांच्या समोर आले म्हणले, निळोबा मी आलोय म्हणले, डोळे उघड म्हणले आणि माग म्हणले काहीतरी. आता काय मागावं तुकोबरायांनी, निळोबरायांनी म्हणले मी द्रौपदी सारखा संकटात नाही, मी प्रल्हादा सारखा संकटात नाही, तुझ लागी येते तुझं लागी येते बोलाविले कोणी, तुझं लागी येते बोलाविले कोणी, धरतीवर कोणी अगाधिका, धरतीवर कोणी अगाधिका.
जगाचा बाप आहे हो. तो एक तर प्रसन्न होत नाही कोणाला, आणि निळोबरायांच्या समोर येऊन उभे राहिले भगवान परमात्मा. काहीतरी वर माग म्हटले. त्यांनी सांगितलं तुकयाचा धावा करी तशी. मला सद्गुरू तुकोबाराय पाहिजे म्हणले. मला तुझी गरजच नाही म्हणले. आता तुकोबाराय तरी भगवंताचं दर्शन करून देणार आहे का? दुसरं काही करून देणार आहे बरं? नाही ना. ही एकदिशीय दर्शन आहे. व्यापक दर्शन संत करून देत असतात. व्यापक चराचरात जो पांडुरंग भरलाय त्याचं दर्शन ज्या वेळेस होईल त्यावेळेस पूर्ण आहे. त्यावेळेस खरा मनोरथ पूर्ण होत असतो. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात, त्याला सायुज्य मोक्ष म्हणतात. आणि मग भगवंताला माग पाठवणारा हिरा भक्त. शेवटी भगवंताला जावं लागलं आणि पांडुरंग परमात्मा परत वैकुंठात गेले आणि तुकोबारायला सांगितलं, तुकोबाराय ती गिराईक काही केल्या ऐकत नाही, तुम्हालाच जावं लागेल म्हटले. आणि मग तुकोबाराय गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळा, भजन चालू आहे आणि निळोबारायांच्या समोर उभे राहिले. आणि मग तुकोबाराय म्हणले, निळोबा डोळे उघड म्हणले, मी आलोय. मग ज्या वेळेस निळोबारायने सद्गुरूंकडे बघितलं त्यावेळेस काय स्थिती झाली असन? माय लेकराचं नातं येते, काय अंतकरण झालं असन? 43 दिवस अनुष्ठान केलंय. त्यावेळेस साष्टांग दंडवत घातला आणि तुकोबारायने आशीर्वाद दिला. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. म्हणजे त्या दिवशी निळोबारायांचा अनुग्रह आहे. तुम्ही ती मालिका पहा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ती निळोबारायांपर्यंत आलंय. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी, तुका, ते सद्गुरूंपासून तर पार डायरेक्ट बहिणाबाई चौधरी पर्यंत निळोबाराय. तात्पर्य, ज्या वेळेस तुकोबारायांनी मस्तकावर हात ठेवला त्यावेळेस निळोबारायांच्या मुखातून निघालं ते दुसरं अभंगाचं चरण. घराले घराले आज काय एकादशी आहे महाराज. आता हे असं असलं का तुम्ही काय कटाळणार आहे काय? नाही का? आता इतकं दोन्ही बी अंग आहे महाराजांकडं आणि एवढं असून लिनताय. परमार्थाचं खरं भूषण असन ना, लीनता ही खरी भगवंताची कृपा आहे बरं. अहो कलाकारांना कुठं तोटा गेला? लीनता, ज्याच्याकडे लिनता आहे त्याच्यावर भगवंताची कृपा असते. लीन झाला भूता तेने, म्हणजे एवढं असून लिनताय हे महत्वाचं आहे. विठाला ही तर संतांची कृपा आहे हो. जीवनाला पलटी बसली पाहिजे, फटक्यात सरळ झाला पाहिजे. नारदानं एका फटक्यामध्ये सरळ केला आणि त्यानं रामायण लिहिलं.
एकच फटका, परत नाही. संतोबा पवार तुकोबराने एकाच फटक्यात साधूच करून टाकला. आजा मेळ पापराशी तोही नेला वैकुंठाशी. एकच फक्त दिवस सत्संग घडला. महाराजांनी प्रवचनामध्ये सत्संगाबद्दल सांगितलं. परत दुसरा फटकाच नाही लागला आजा मेळाला. भागवतामध्ये विषय आलेला आजा मेळ महापापराशी. काय झालं, फक्त साधूची भेट बसली आणि फटका बसला, लगेच पलटी. ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात आल्यानंतर काय बदल होतो. आता आपलंच उदाहरण घ्या. आम्ही कुठं आळंदीला गेलोय का कुठं पंढरीला गेलोय ना, फक्त फटकाने बार बसला आणि इथं उभं केलं. पुन्हा सारिके करीती नाही काळ वेळ दयाला गेला गे काळ वेळ दयाला गेला गे काळ वेळ दयाला गेला गे काळ वेळ आपण तरी घे करीती तात्काळ नाही काळ वेळा दयाला गे नाही काळ वेळ दयाला गे नाही काळ वेळ दयाला गे आपण लोह परिसाची नस आहे उपमा. सद्गुरु महिमा ब्रह्मनिष्ठ महात्मा जीवनात जर आले, सद्गुरु दादांसारखे महात्मे भेटले, जीवनात बदल झाला. पण तोच परीस जर खापराला लागला तर लोखंडाचं सोनं करतोय पण खापरा पुढे त्याचं काही चालत नाही. काय करीन तो परीस. चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय नाही. निर्मळ जीवन काय करील साबण. म्हणजे पलटी बसण्याकरता सुद्धा सत्कर्म पाहिजे. म्हणजे लोखंडच पाहिजे सोनं व्हायला. खापराचं चित्त करारे निर्मळ तुकामने चित्त करारे निर्मळ तुकामने चित्त करारे निर्मळ
तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि चित्त निर्मळ साधूच्या कृपेनंच होत असतं. मलिन झालेलं चित्त जर निर्मळ झालं तर येऊनी गोपाळ हेच मंदिर होतंय. मग हेच मंदिर आहे. अशीच पलटी तुलसीदास महाराजांना बसली एकाच फटक्यात नीट. तुलसीदास महाराज म्हणजे भयंकर तुलसीदास महाराजांचं पूर्व जीवन जर बघितलं तर भयंकर विषयग्रस्त बुद्धी. एक दिवसाचा प्रसंग आहे. तुलसीदास महाराज राजाबरोबर शिकारीला गेले आणि घरी त्यांच्या पत्नीचं नाव ममता आहे. निरोप आला आई आजारी म्हणून. आता मालकाला विचारल्याशिवाय जावं तर पतिव्रता धर्म मोडतोय. न जावं तर आई सिरियस आहे. काय करावं. काही म्हाताऱ्या बाया बसलेल्या आहेत. म्हणजे असं कर तू जाईन संध्याकाळी परत ये. ते यायच्या अगोदर. म्हणून ममताई गेली आईला भेटली. परंतु जास्त आजारी असल्यामुळं उशीर झाला आणि मुक्काम झाला. आता हे भयंकर विषयग्रस्त पत्नीशिवाय त्यांना येऊसक करमत नव्हतं. म्हणजे चित्त निर्मळ नाही. चित्तामध्ये काय आहे? सगळं भरलेलं आहे. आणि मग विचारलं कुठं गेली ती, कुठं गेली ती, कुठं गेली. म्हणली ती गेली आईला भेटायला. असे पावसाळ्याचे दिवस विजा कडकडत्यात. रात्रीचा प्रसंग निघाले ना पत्नीला भेटायला. आता लई दिवस नव्हते झाले तिला जायला. त्या दिवशी गेली होती. पण पहा विषय कसे जीवाला ओढतात. विठ्ठला रात्री निघाले. पाऊस चालू आहे. धो धो पाऊस चाललाय. नदीला फुल पाणी आहे. पलीकडे जायचं कसं जायचं. तसं काय एवढं लय अर्जंट नव्हतं त्यांचं कीर्तन बिर्तन काही. पण निघाले. मग एक असं काहीतरी वाहत येत होतं. अंधारी रात्र. त्यांना असं वाटलं काहीतरी लाकडाचा ओंडका असेल. त्याला बसून असं तिरप पाणी सावरे जावा पलीकड. बसले आणि पलीकड गेले. त्या कडेला गेले. रात्रीचा प्रसंग आहे. ते असं वर टाकलं म्हणले आपल्याला परत यायला बरं होईल. गेले तर रात्रीचा प्रसंग. सगळे सामसूम झोपलेले. ती वरच्या मजल्यावर झोपलेली ममताई. आता कोण जागा आहे. रात्री 12 वाजले. याला जाता जाता सगळे सामसूम झोपलेले. याला कडी लावेल सगळं आतून पॅक. सहज पाठी मागून खिडकीतून पाहिलं तर असा याला दोर लटकलेला दिसला. आणि त्या द्वाराला धरून हा वर गेला. विषयग्रस्त झालेला. एकदम विषयग्रस्त. वर गेल्यानंतर थाप मारली. ममताई उठली. कंदिलाची वात वर केली आणि बघितलं. म्हणले एवढ्या रात्री तुम्ही इथं कसे काय. एवढ्या रात्री एवढा पाऊस चालू. नदी भरून वाहती. आणि एवढे वर कसे काय आले. म्हणजे काय नाही मी एक ओंडका होता त्याच्यावर बसून आलोय. आणि पाठीमागं तो दोर बांधून ठेवला. त्यानं वर आलोय म्हटले. तिनं दिवा घेतला आणि पाहिलं तर एक भला मोठा सर्प लटकत होता. पहा विषय करता काळाच्या जबड्यात जायची तयारी. अरे म्हणले हा साप आहे. म्हणले तू काळाच्या जबड्यातून आला. एवढं काय तो गुतेल होतं. या हाडामासाच्या शरीराकरता म्हणले. याच्यावर तू एवढं प्रेम करतोय म्हणले. पण तू आला कशावर म्हणले. गेले दोघं खाली आणि ते पाहिलं. तोपर्यंत उजडलं होतं बरं का. तोपर्यंत उजडलं होतं. ते ओंडकन एका स्त्रीचं प्रेत वाहून आलं होतं. फुगून असं चाललं होतं. मग ते बघितल्यानंतर बाकी आता ती पतिव्रताच होती. तिची तळपायाची आग मस्ताला गेली आणि तिच्या मुखातून अशा नुसत्या गोळ्याच बाहेर पडायला लागल्या मशीन गन सारख्या. अरे म्हणले ह्या प्रेतामध्ये माझ्यामध्ये तुला काय फरक वाटतोय म्हणले. काय बदल वाटतोय म्हणले तुला. विषय सेविता कोण तृप्त झाला.
असं आहे, जेवढं त्याच्यामध्ये तूप टाकावं तेवढं भडकत आहे ती. अब्राची साबोली जाईल लया भोम अब्राची साबोली जाईल राया अब्राची साबोली जाईल राया अब्राची साबोली बिगडाची बाहुली विजयाचे समजूक बिगडाची बाहुली विजयाचे समजूक बिगडाची बाहुली विजयाचे समजूक बिगडाची बाहुली अब्राची साबोली जाईल लया अब्राची साबोली माऊलीचंच प्रमाण आहे. ये साते आलिया ओळगा सारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. असा उपदेश केला त्या माऊलीनं. अरे म्हणले, एवढ्या काळाच्या जबड्यातून म्हणली तू आलाय, असं नेमकं माझ्यामध्ये काय, या प्रेतात आणि माझ्यात काय फरक आहे? हे नासक कुचक शरीर, याच्यावर तू एवढं प्रेम करतोय म्हणले. एवढंच प्रेम जर त्या रामावर जर केलं असतं, एवढंच प्रेम जर भगवंतावर केलं असतं, तर जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. बसला ना फटका. तिथंच बायकोचे पाय धरले, तिथंच बायकोचे पाय धरले. म्हणले, आज तूच माझी गुरु आहे म्हणले, तूच माझी गुरु आहे. आज मी जोपर्यंत भगवंताची प्राप्ती करत नाही तोपर्यंत परत मागं फिरणार नाही म्हणले. आणि तसेच निघाले, ते एकांतामध्ये गेले. इतकं भगवंताचं भजन केलं, इतकं भगवंताचं रामनामाचं चिंतन केलं. 1, 2, 3 नाही 12 वर्ष तिथंच आपली कुटिया बांधली. रोज रामकथा सांगायची, रोज रामकथा, रोज भजन पूजन, वैराग्य, कडकडीत वैराग्य, फक्त भगवंताचं चिंतन. ज्या वेळेस 12 वर्ष पूर्ण झाले, त्यांचा एक नियम असायचा, रोज शौचाला गेल्यानंतर उरलेलं पाणी त्या झाडाला ओतून द्यायचे ते. आणि त्या झाडाला एक पिशाच्य होतं, ते पिशाच्य त्यांना प्रसन्न झालं. पिशाच्य म्हणजे भूत. त्या भूतानं सांगितलं, आम्हाला तलावातलं पाणी वर्ज्य आहे म्हणले. तो मला 12 वर्ष पाणी पाजलं, मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ते माग म्हणले. ते म्हणले, तुला राजा म्हणलं तरी करीन म्हणले. आता भूत येते, हे थोडे विवेकावर आले. म्हणजे आपण घरून कशा करता आलोय? आपण जे घर दार मुलं बाळ सगळं राख रांगोळी करून आज 12 वर्ष इथं देह जिजावला कशा करता? भगवंताच्या प्राप्ती करता. तुलसीदास महाराज त्या भूताला म्हणले, मला रामाचं दर्शन करून दे. रामाचं नाव काढलं, ते लगेच मागं सरकलं. पळे भूत बाधा भेनेत येते. ते म्हणले, फक्त तेवढं नाव सांगू नको आम्हाला, दुसरं तू काही माग म्हणले, फक्त त्याचं नाव घेऊ नको म्हणले. म्हणले, मी आलोच त्याच्या करता, माझं दुसरं काही हितच नाही ना, फक्त मला रामाचं दर्शन पाहिजे म्हणले. म्हणले, ते आमचं काम नाही. म्हणले, मग कोण? ते फक्त संत करून देऊ शकतात म्हणले, संत. आणि म्हटलं, संत कुठं भेटतील? संत काय बाजारचा भाजीपाला आहे काय? का अशी कुठं दुकान आहे संतांची? संत ते संत ज्याचा हेत विठ्ठल, नेनती टाना टोना एका नामस्मरणा वाचवणे. म्हटले, कुठे भेटतील संत? अरे म्हणले, जिथं रामकथा चालू आहे, पण रामकथा त्या पद्धतीनं तसं वैराग्य पाहिजे, तसं कडकडीत जर वैराग्य असेल आणि जर रामकथा असेल, निरपेक्ष सेवा, अनपेक्ष, सुचिरदक्ष, उदासीनो, गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त समे प्रिया, अशी जर रामकथा चालू असेल, आजही चांगलं ऐका, आजही हनुमंतराय रामकथा ऐकायला येतात. वेश बदलून येतील, त्या रूपात नाही येणार ते, पण आजही. हो वा. आणि मग त्या भूताला म्हणले, मला फक्त संत पाहिजे, मला रामाचं दर्शन पाहिजे. अरे म्हणले, तुझी जिथं रामकथा चालती तुझ्या आश्रमामध्ये, तिथं हनुमंतराय स्वतः रामकथा ऐकायला येते म्हणले, एक म्हाताऱ्याच्या रूपाना.
काठी टिकी सर्वांच्या अगोदर येतात, सर्वांच्या पुढे बसतात आणि सर्वांच्या शेवटी जातात. एकाग्र चित्ताना हनुमंत राय तिथे येत होते. तू त्यांचे पाय धर म्हणले, धरावे ते पाय आधी आधी. आणि मग यांना असं वाटलं कधी रामकथा चालू होईल, कधी रात्र होईल, असं उतावळ झालं त्यांना. आणि मग कसे तरी रामकथा सुरू झाली. यांचं सारखं लक्ष म्हातारा कधी येतोय. म्हातारा सगळ्यांच्या अगोदर समोर येऊन बसला. रामकथा सुरू झाली. बरेच मंडळी यायचे. पूर्ण रामकथा झाली. कुंडलिका वरदेव झाला. सगळे मंडळी निघाले. आणि ज्या वेळेस तो म्हातारा ग्रस्त उठला, वाकत काठी टिकीत असा बाहेर निघाला, त्यावेळेस गेले आणि पाय धरले. काही केल्या पाय सोडेना. तनू मनू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. माऊली सांगतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ते ते ज्ञानीन तत्वदर्शिन हा, तरी संताया भजावे सर्वस्व. पाय धरले आणि म्हटले आता तुमचे पाय सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला रामाचं दर्शन करून देत नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. हट्ट धरला. अरे म्हणले कलियुगात सगुण दर्शन सोपी गोष्ट आहे का? तू काय हट्ट करतो म्हणले, योग्य नाहीये. म्हटले काही असू, जोपर्यंत मला तुम्ही प्रभू रामाचं दर्शन करून देत नाही तोपर्यंत मी हलणार नाही म्हटले. आता साधूचा शब्द आहे, ठीक आहे म्हणले, होईल तुला दर्शन उद्या 12 वाजता. ठीक आहे म्हटले. हनुमंतराय गेले, गुप्त झाले. हा 12 वाजले आणि वाट पाहतोय आत्ताच प्रभू रामचंद्र येतात. 12:30 वाजले. तिथून एक राजाची स्वारी गेली मोठी. हे पाहत्यात चांगले. 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले, दर्शन नाही ना. पण यांचा विश्वास होता. विश्वास तो करी स्वामी, जे निष्ठा होती संत वचनावर. गुरु वचने फुटली पहाट. रात्री पुन्हा कथा सुरू. पुन्हा हनुमंतराय आले. म्हटले तुमचा शब्द कसं काय खोटा होईल? तुम्ही म्हटले दर्शन. अरे म्हणले मग 12 वाजता तू खुशाल तिथं बसला. प्रभू रामचंद्र राजाच्या वेशात तुझ्या आश्रमात पडून गेले, तो लोटंगण सुद्धा नाही घातलं. मला काय माहिती ते प्रभू रामचंद्र आहे म्हणून. पण मला त्या वेशात दर्शन नको म्हणले. मला दशरथी राम पाहिजे म्हणले. धनुष्य बाण, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न असं दर्शन पाहिजे म्हणले मला. हट्ट धरला. आणि मग हनुमंतरायाने रामाची प्रार्थना केली. म्हणले भगवंता, आता त्यांचा वशिला फार मोठा असतो. साधूचा देवाकडे वशिला साधा नाही, आपल्याला नाही डायरेक्ट जाता येत. त्याला वशिला लागतो, मोठा वशिला लागतो. हनुमंतरायाने लगेच भगवंताचं स्मरण केलं. त्यांनी हृदयात साठवलंय, साधा अधिकारिक. आणि मग स्वतः भगवान परमात्मा सगुणात ज्या वेळेस आले, तुलसीदासांना ज्या वेळेस दर्शन दिलं, त्यावेळेस निळोबाराय त्याचा अर्थ 3ऱ्या चरणात सांगतात. सांभाळीले 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 सांभाळीले
परमात्मा सांभाळतो. अनाथा म्हणजे लीनता. लीनता. भगवंताच्या चरणाशी जो लीन झाला भगवान परमात्मा त्याला मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं एकदा आपण भजन करू. पारे कुमारी हे जे चाललंय सगळं तुमच्याच आशीर्वादानं चाललंय थोरा मोठ्यांच्या, नाही का. पहिले आशीर्वाद तर तुमची लागत आहे, मग नंतर भगवंताचे आशीर्वाद, सगळ्यांची कृपा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, समर्थ सद्गुरूंची कृपा, नाही का. सर्व प्रेमाची मंडळी. दादा म्हणले नाही आता सेवा तुम्हीच करा. म्हणलं मग अभंग कोणता घ्यायचा. ते म्हणले तुम्ही. म्हणलं तुम्ही जो म्हणशान तो. कधी आज आपण पूर्ण झालंय, आपलं मनोरथ पूर्ण केलंय. जे निळोबरायांचं मनोरथ पूर्ण केलंय, मारुतीरायानं आपलंही मनोरथ पूर्ण केलंय. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलंय, मंदिराकरता जे योगदान करतात त्यांची गती सदाफळ पाहुण्यांना निवांत विचारा. पुराणामध्ये फार त्याचं महत्व आलंय. पुढच्या जन्मामध्ये त्याला काय काय वैभव प्राप्त होतंय. आणि हे तर फार मोठं वैभव आहे. साधूचं म्हणजे काय सामान्य गोष्ट नाहीये. आता ही कीर्ती म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कीर्ती राहील, नाही का. एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. स्वतःसाठी प्रत्येक जण करतोय हो. स्वतःसाठी धडपडी प्रत्येकाची चालू आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. सर्व आज तर भोकरवरून काही मंडळी आलेत. प्रदीप महाराज ते, एक वैजापूरवरून एक महाराज आलेत कंडक्टर ते. एक प्रेमाचा भाग आहे, एक सर्वांचे आशीर्वाद, नाही का. निळोबराय सांगतात माझ्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त झाली. कशानं. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. का संत सद्गुरू जगद्गुरू तुकोबारासारखे संत, हनुमंतरायासारखे संत. तुम्ही म्हणणार आज संत नाही का, आज संत नाही का. अहो संत आहे म्हणून तर हे सगळं व्यवस्थित चाललंय. कलियुगामध्ये भगवान परमात्माना सगळं संतांच्याच ताब्यात दिलेलं आहे. संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत. हर युग में अवतार धरे फिर संतन के संत. आजही बाजरीचं बी आहे, आजही ज्वारीचं बी कधी मोडलंय का. मग संतांचं बीज कधी मोडल का. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत. हर युग में अवतार धरे फिर संत. आजही संत आहेत. आपली दृष्टी नाही पाहण्याची. आपण खरकाट्या डोळ्यानं देव पाहायला निघालोय.
ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. त्याला डोळ्यात अंजन घालावं लागत का हो महाराज? डोळ्यात जर अंजन घातलं त्याला कृष्णांजन म्हणतात, बरोबर आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. कोणाच्या कृपेना? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. बाप रखुमा दिवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा जेबा पर उपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. म्हणून जीवनामध्ये एक तर मनुष्य जन्म भेटतच नाही. भेटलाय आपल्याला पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ब्रह्मनिष्ठ महात्म्याची खाण आहे आपल्या संताची भूमी. म्हणजे माऊली सारखे, तुकोबराय सारखे, निळोबराय सारखे ब्रह्मनिष्ठ महात्मे या भूमीमध्ये आलेत. किती आपलं भाग्य आहे. पवित्र आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय आपण. दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दिले इंद्रिय हात पाय, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जीवनामध्ये परिपूर्ण स्थिती ज्यावेळेस प्राप्त होते, जी तुकोबारायांना झाली जीवनमुक्त अवस्था, तीच निळोबारायांना झाली. आणि मग पूर्ण कृपा म्हणजे काय? ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो. पावन म्हणजे काय? तेवढाच मुद्दा पाहायचा आपल्याला, जे विठ्ठल करायचं. पावन झालो चराचरी. ज्या वेळेस आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो आणि ज्या वेळेस अशी प्रतीती येते, माऊली सांगतात, हे समस्त ही श्री वासुदेव. आईसा प्रतीती, प्रतीती शब्द महत्वाचा आहे. प्रतीती रसाचा ओतला भाव, आणि भक्ता माझी राव, आणि ज्ञानिया तोच. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे माय आता कवना ओवाळू. अशी स्थिती निळोबारायांची झाली. आणि मग शेवटच्या चरणात
आ
जसं निळोबारायांचं जीवन कृतार्थ झालंय, केला निळा केला निळा केला निळा पावन, तसं आपलं जीवन कृतार्थ व्हावं हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना. आणि संतांचा निरोप, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. कलियुगामध्ये अवघड परमार्थाने सांगितलं बरं का. जिथं आपली श्रद्धा बसल, तिथं जिथं आपली निष्ठा बसल, अशा ब्रह्मनिष्ठ महात्म्याला शरण जावं, पवित्र तुळशीची माळ घालावी, एकादशी करावी, भगवंताचं पवित्र असं नामस्मरण करावं, आणि एक दिवस आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाला जायचं, म्हणजे माहेरला जायचंय, नाही का. किती आपल्या भारतभूमीमध्ये अंबरीशासारखे राजे वैष्णव झाले हो. अंबरीशाचं तुम्ही पहा, एकादशीचं व्रत करणारा अंबरीश, गोपीचंद, हे राजे म्हणजे 5 वर्षाचे राजे होते का अहो, सार्वभौम राजे होते. यांनी भगवंताची एकादशीचं व्रत केलंय, आणि आपलं सोसायटीला निवडून आलं तर माळ काढीत आहे. कलियुगी अंबरीशासारखे राजे, दुर्वास ज्याला शाप देतोय, हल्ले नाही ते. तात्पर्य, कलियुगामध्ये स्वपा परमार्थ एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. आलेले सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळ, सर्व ग्रामस्थ, सर्वांना एकदा धन्यवाद. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायिक पण. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर